लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 34 व्यक्तींना आणि 3 संस्थांना मानव कल्याण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा औरंगाबाद येथील नाशिक मंडळाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बीजी वाघ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते करुणा सागर पगारे, मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष के बच्छाव गुरुजी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी खालील मान्यवरांना मानव कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार्थी मानकरी पत्रकार भास्कर साळवे, किसनदास वैष्णव, मिलिंद तेलोरे, सुधाकर केदारे, गुलाब सय्यद, भास्कर बर्वे, बाळासाहेब पवार, मधुकर भोये, सुभाष गायकवाड, वसंत जाधव, हिरामन शेवाळे, उत्तम गांगुर्डे, नितीन जगताप, जयश्री पगारे, भगवान बच्छाव, विजय कटारे, रामदास दोंदे, मंदाकिनी दानी, गौतम सोनोने, डॉक्टर प्राजक्ता धनविजय, रघुनाथ जगताप, संजय निकम, डॉक्टर प्रवीण बागुल, मुकुंद भदाने, राजेंद्र चंद्रमोरे, प्रभू दोंदे, आलिशा निर्भवने, मानसी वाडविंदे आदींचा समावेश होता. तर उत्कृष्ट संस्था म्हणून मानवतावादी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष शिवदास म्हसदे, स्वयंदीप समाज प्रबोधिनी अध्यक्ष उत्तम आढाव, जॉगर ग्रुप अध्यक्ष हेमंत कुमार जाधव यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवदास म्हसदे यांनी केले. यावेळी मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.